नागपूर महानगरपालिकांचे निकाल आले आणि त्या ठिकाणच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू झालेला आहे। माजी मंत्री नितीन राऊत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालंय। नितीन राऊत यांना दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी नाम न घेता मुत्तेमवारांवरती निशाणा साधलाय। तर मुत्तेमवारांनी दिल्लीश्वरांनी नागपूर काँग्रेस संदर्भात निर्णय घेण्याची वेळ आल्याचं म्हटलेलं आहे। राऊतांचं पत्र म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असा प्रकार असल्याचा हल्ला मुत्तेमवार यांनी चढवलाय। काय पत्र लिहिलेलं आहे आपण पाहतोय। नागपूरमध्ये काँग्रेसचा पराभव हा काहींनी पक्षशिस्तीचा भंग केल्याचा परिणाम आहे। दारुण पराभव झालेला आहे नागपूरमध्ये काँग्रेसचा। मी स्वतः गटबाजी अनुभवली, काहींनी पक्षाच्या पराभवासाठी प्रयत्न केले असा थेट आरोप नितीन राऊत यांनी केलेला आहे। सध्या काही नेते पक्षापेक्षा स्वतःला मोठं समजू लागलेत, ज्यामुळे ही वेळ आलेली आहे असं राऊतांचं म्हणणं आहे। तर नितीन राऊत यांनी ही तक्रार केलेली आहे। थेट दिल्लीला त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे आणि या पत्रानंतर मुत्तेमवार यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली। बघत ते काय म्हणतात। एखाद्या माणसाला काम करू द्यायचं नाही, काम करायचं असेल तर आमच्या मनानेच करा, अशी भूमिका काही दिवसापासून घेण्यात आलेली आहे। आणि त्यांना वेळीच जर म्हणजे वॉर्न केलं असतं, वेळीच जर त्यांच्यावर कारवाई केली असती तर हा दिवस दिसला नसता। ज्याचं चुकलं असेल त्यांना कारवाई करा ना, घाण साफ करा की नाही। मग आमचं चुकलं असेल आम्हाला बाजूला काढा, त्यांचं चुकलं असेल त्यांना बाजूला काढा, नव्या लोकांच्या हाती संधी द्या। काय बिघडलं काय कुठं म्हणून? आता आपणच आम्ही आणि तेच राहिलं पाहिजे असा कशाला आग्रह कोणाचा? नव्या लोकांना आणा आणि काँग्रेस त्यांच्या हाती द्या। आम्ही कुठं काय म्हणून राहिलेलो आहोत? पण याची शहानिशा तर झाली पाहिजे ना। उलटा चोर कोतवाल को डाटे असं कोणी म्हणू शकतं की डेमोक्रेसी नाही आहे आणि हुकुमशाही आहे? तर ती डेमोक्रेसी कोणची अभिप्रेत आहे, हुकुमशाही कोण आहे? काँग्रेसमधली गटबाजी आणि त्यामध्ये असलेले मतभेद आता या निमित्ताने पुन्हा एकदा समोर येतात।